पुण्यामध्ये जो अपघात परवा रात्री झालेला आहे त्या संदर्भातली ही अपडेट आहे। ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्यानं गोंधळल्याचं संजय मोरेचे पोलीस चौकशीमध्ये सूतोवाच बघायला मिळाले। तर क्लच नसलेल्या गाड्या चालवणं गैरसोयीचं आहे असं संजय मोरे यांना सांगितलेलं आहे। तसा जबाब त्यानं पोलिसांना दिलेला आहे। गाडी चालवताना क्लच समजून ॲक्सिलेटर दाबल्यानं चालक संजय मोरेनेच हे संकेत दिलेले आहेत आणि 43 वर्षीय चालकाला अनुभव असला तरी देखील त्यानं आधी कधीच ऑटोमॅटिक बस चालवलेली नव्हती। 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्यानं ऑटोमॅटिक बस चालवलेली आहे आणि बसच्या तपासणीमध्ये बसचे ब्रेक मात्र काम करत असल्याचं कळालेलं आहे। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, एकीकडे हा चालकच सांगतोय की मला ऑटोमॅटिक बस चालवण्याचा अनुभव नाहीये। जर चालकाला अनुभव नव्हता तर त्याला अशा प्रकारे ही बस चालवण्यास दिली तरी कोणी, हा मुख्य प्रश्न आहे। नक्कीच आपण बघतोय की आता या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न समोर येतात। 1 डिसेंबरला पहिल्यांदाच संजय मोरे याला ऑटोमॅटिक बस चालवायला दिली होती। त्याला याआधी एक्सपिरियन्स होता, मात्र त्याने कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती। ऑटोमॅटिक बसला क्लच नसतो, डायरेक्ट ॲक्सिलेटर असतो आणि तेच संजय मोरेने आपल्या पोलीस चौकशीमध्ये कबूल केलेलं आहे की क्लच समजून आपण ॲक्सिलेटर दाबल्याचे संकेत हे संजय मोरेने कुठे ना कुठे दिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण अपघाताला आता कोणताही इलेक्ट्रॉनिक किंवा टेक्निकल जबाबदार नसून मानवी चुकीमुळे या स्वतःच्या चुकीमुळे संजय मोरेने हा अपघात केला होता, जवळजवळ स्पष्ट झालेला आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये चूक कोणाची हा मुख्य मुद्दा आहे। कारण जरी संजय मोरेला ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा अनुभव नव्हता तर त्याला अशी गाडी दिली कोणी, हा सवाल आहे। कारण या बसमध्ये तब्बल 60 प्रवासी प्रवास करत होते। एवढी मोठी जबाबदारी ज्या व्यक्तीला अनुभवच नाहीये अशा व्यक्तीला देण्यात आलेली होती। तर माझा नवरा निर्दोष आहे, कुणाचंही वाईट केलेलं नाही, कुर्ला अपघातातील बस चालकाच्या पत्नीला हा विश्वास आहे। गाडीचा ब्रेक फेल झाला असावा असं संजय मोरेच्या पत्नीनं म्हटलेलं आहे। घरातून नवऱ्याला कुठलाच ताण नव्हता असंही पत्नीनं यावेळेस सांगितलं। माझ्या नवऱ्याने जवळजवळ 30-35 वर्ष ड्रायव्हिंगमध्ये काम केलं आहे। जुन्या कंपनीमध्ये चांगल्या 4 व्हीलरवरती चांगल्या कंपनीत काम केलं आहे आणि ह्या BSTमध्ये पण BSTचा बॅच पण माझ्या मिस्टरांचा खूप जुना आहे सर। आणि BSTमध्ये पण जवळजवळ छोट्या बस माझ्या मिस्टरांनी 3 वर्ष चालवल्या आणि ह्या मोठ्या बसच्या ट्रेनिंग घेतल्या ना तेव्हा त्यांना पहिला ट्रेनिंग वगैरे दिलेले आहेत सर सगळ्या। त्याच्यानंतर 1 तारखेपासून ते जॉईन झालेत। माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की माझा नवरा कोणतीच अशी गाडी बिडी ठोकू शकत नाही आणि कोणाचं हे नाही करू शकत। पण ज्यांचं पण झालंय त्यांच्याशी मी माफी मागते।